नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. मित्रमैत्रिणींनो, सध्या आम्ही आमच्या मुलाकडे कर्नाटकातील हासन या शहरात आहोत. श्रावण महिन्यातील पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग आणि भक्तिमय वातावरण सध्या आम्ही अनुभवत आहोत. हासन जिल्ह्यातील अलूर या छोट्याशा गावाजवळ निसर्गरम्य परिसरात होयसाला स्थापत्यशैलीचा सुंदर आविष्कार म्हणजे प्राचीन असं कल्लेश्वर शिवमंदिर. ते पाहण्यासाठी आम्ही निघालो. प्रवासात आमच्याबरोबर होता रमणीय असा निसर्ग आणि मनाला उल्हसित करणारी सुमधुर गाणी. गाणी ऐकत गप्पा गोष्टी करत आमचा प्रवास सुरू झाला अलूरकडे शिवमंदिर पाहण्यासाठी. हासनहून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे शिवालय कल्लेश्वराचं मंदिर. शिवमंदिराच्या बाहेर शिलालेख आम्हाला दिसला. अतिशय एकांतात गावाबाहेर असलेल्या या मंदिराच्या अवतीभोवती हिरवागार निसर्ग आणि मोरांचा केकारव ऐकू येत होता. दाट झाडी असल्यामुळे अवतीभोवती मोरांचं वास्तव्य आहे हे जाणवत होतं. आम्ही केलेला ओम नमः शिवाय हा जप त्या केकारवामध्ये मिसळून जात होता. संध्याकाळची वेळ, नुकतीच श्रावणसर येऊन गेलेली, हिरव्या झाडावेलींचा ओला वास आणि शंभू महादेवाच्या मंदिराच्या पवित्र वातावरणात आमचं मन भक्तिभावानं ओतप्रोत झालं होतं. मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्यात शिवशंभू महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेण्याचा सुंदर असा हा योग जुळून आला होता. असं म्हणतात की देवदानवांनी सागर मंथन जेव्हा केलं तेव्हा निर्माण झालेलं विष महादेवानं प्राशन केलं. विषाचा दाह कमी करण्यासाठी श्रावणसरींची बरसात त्यावेळी झाली आणि महादेवाच्या अंगाचा दाह शांत झाला. तेव्हापासून श्रावण महिन्यात सोमवारी शिवशंकराच्या पूजेचं महत्त्व सांगितलं जातं. शंभू महादेवाच्या दर्शनाचं महत्त्व आहे. विषप्राशनानं शंकराचा कंठ निळा झाला. म्हणून तर शंकराच्या अनेक नावांपैकी निळकंठ हे नाव प्रसिद्ध झालं. हे आपणा सर्वांना माहीत आहेच. या कल्लेश्वर मंदिरातील महादेवाला आम्ही नमस्कार केला आणि हीच प्रार्थना केली की श्रावणसरींची बरसात अशीच होत राहो, सृष्टी अशीच सदा हरित राहो, पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव मानवाला होवो. ही प्रार्थना आम्ही केली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. कानामनात शिवशंकराची भक्तिरसपूर्ण अनेक गाणी वाजत होती. त्यातलंच हे गीत ऐकूया आणि निरोप घेऊयात. बरं आहे तर, श्रावणी सोमवार निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. ओम नमः शिवाय.